की बघा अशा आणल्या आपल्या उंबयानं बॅगा भरून. बघा काय काय आणलं बॅग मध्ये. तर राणीला स्वेटर, सोनीला स्वेटर, रुदूला स्वेटर, रुदूच्या पप्पाला स्वेटर, मनीषा ताईला साडी, एक शाल. नमस्कार सगळ्याला. काल काय व्हिडिओ आला नाही तर काय केला नव्हता मी, खूप टेन्शन आलं म्हणून. आणि कालच्या कमेंट मी वाचते, त्या कमेंटमध्ये आलेले आहे की ओम भैया म्हणतो की थैल्याच्या थैल्या भरून आईने दिल्या म्हणून. तर मला जर तुम्हाला काय थैल्यात भरून दिलं तर दाखवते मी आईचं. आणि चला तुम्हाला दाखवते काय काय आणलं तर थैल्या भरून, जे आईने भरून दिलं थैल्यामध्ये. तर काही नाही, थोडासा चिवडा होता, थोडेसे शंकरपाळे होते, लाडू होते आणि आपल्या ऋतूसाठी तूप दिलं ताईनं. आणि हेच तो तिकडे फिरायला गेला की दिल्ली होती, तिकडं त्याला काय स्वेटर आणले होते, तेच तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा कोणचे कोणाला आणले म्हणून मला चला दाखवू द्या. हा म्हणतो थैल्या भरून दिल्या. तो कोणच्या एका बॅगमध्ये त्याचं सामान होतं बरं, म्हणजे त्याचे निकर बनेन ते सुद्धा पहिलेच कोमल काय केलं तर कोमलनं व मला जिमला जाणं होतं की त्याचं सामान ते भरून दिलं होतं. आणि मग तीच बॅग घेतली आईने आणि त्याच्यात आईने असं हे स्वेटर टाकून दिले, लगेच पाठवून दिली. आणि एकाच्यामध्ये लाडू चिवडा होत्या, बस 2च थैल्या होत्या, काही जास्त नव्हत्या काही. आणि तो म्हणून थैल्या भरून दिल्या. एका थैलीमध्ये फटाके होते, ते तर समजा हात थैलीतच होते म्हणून काही एवढं हे विशेष नाही आहे. तर चल तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं म्हणून. आई तर बघा हे स्वेटर आहे जे आपल्या सोनलला आणलेलं आहे, पण हे थोडंसं लहान होतं सोनलले. असं काय आहे. आणि याला एकदा धुवून घेतलं मी कारण की खूप नरम आहे. थोडंसं धुवून घेऊया. तर हे एक स्वेटर आहे. बडा वाजू नको बेटा, वाजू नको. बघा हे एक स्वेटर आहे जे राणीला आणलेलं आहे तिच्या मामानं दिल्लीहून. बाकी हे एक आहे, हे बघा नुसतं गळ्यातून घालायचं, याला आता घेतं काही नाही, नुसतं जर्सीवर चालतं हे. आणि हे एक स्वेटर आहे, तो मागच्या कॅमेऱ्याने दाखवते बरोबर, माझं दिसणार नाही बरोबर. बघा हे सोनच्या पप्पाला आणले. हे नुसतं वरूनच घालता, अंदर जर्सी घातली की नुसतं किंवा शरीराला गरमास आली पाहिजे म्हणून. तू वाजू नको बाळा, वाजू नको, थांबणं जरा, गाडी का आजायला आणलंय. आणि हे राणीचं होतं. असं काय आहे आणि काही जास्त महाग नाहीये. आणि ऋतूसाठी सुद्धा आणले. आणि सगळ्यात चांगलं की ऋतूचं आहे, एकदम मस्त वाटतं घातलं की बी एकदम मस्त वाटतंय. पा असं काय आहे. सोनलचं तुझ्या भावाचं काहीतरी चालू आहे. रुद्रचं काय सोनल चालू आहे, राणीचं आणि रुद्रचं. तर सगळ्यात चांगलं स्वेटर हे एकदम मस्त वाटतं आणि ऋतूच्या अंगात सुद्धा एकदम मस्त वाटतं. हे बघा मस्त वाटतं ऋतूच्या अंगामध्ये. हेच चांगलं आम्हाला खूप आवडलं कारण की एकदम मस्त आहे. पण त्याला यंदाच चाललं तर पुढच्या वर्षी काही होत नाही. आणि एकदम मस्त स्वेटर आहे हे. मला वाटतं दिल्लीहून आणली त्यानं आणि माझ्यासाठी शॉल सुद्धा आणली त्यानं. तर आपण काही म्हणणार नाहीये, पण माझं म्हणणं होतं की हेच आईनं भरून दिलं थैल्यामध्ये, दुसरं काही नव्हतं दिलं भरून आईनं. तर आई म्हणे तिला वजं होईल म्हणे, घरी आली इकडं आली ना तर मग घरी न्यायला वजं होईल म्हणून आईनं थैली टाकून दिलं. ते सुद्धा त्याला भारी झालं काय करता नाही. पा हे एक आहे. आणि राणीसाठी सुद्धा आणलेले. कोण आलो. हे पा हा कलर राणीने घेतलेला आहे, तो कलर सोनलला घेतलेला आहे. असं काही दोघी बहिणींनी घेतला. बाकी सानूसाठी काही नाही आलेले. आता तुम्ही माझं सगळंच आणणं पडतं का तसं नाही सांगायला, मी सांगायला आले तिघं बहीण भावासाठी स्वेटर आणले म्हणून. आणि हे माझ्यासाठी शॉल सुद्धा आणले. हे बघा सेम आणलं तर सगळ्यालाच त्यांना, म्हणजे आईले, आत्याले, कोमलच्या मम्मीले, अजून आजीले, रोहिणीले, मले असे 5-6 शाला एकट्ठेच आणले त्यानं. आणि एक साडी सुद्धा आणलेली. साडी तुम्हाला दाखवून मी खास आहे कारण की साडी चंद्रकोर साडी आहे, की तुम्ही खूप सगळे डिमांड करायला लागले की साड्या तर चंद्रकोर साडी आहे ती. आज सध्या मी पिको करायला टाकलेली आहे आणि ती आणली की तुम्हाला दाखवूनच मी. बाकी स्वेटर आणलेली.
वाटाची पुडी पाहिजे तुझे? मग त्याला वाटाची पुडी पाहिजे म्हणतो, पुडी खायची जेवण कर आता. हो, तर आता वारते सुद्धा घरी येतील म्हणलं चला तुम्हाला एकदा दाखवून घेऊ द्या. कारण की मी कमेंट खूप वाचल्या की बा ताई तुझ्या मुलांना स्वेटर आणले आणि तू त्याच्या बाजूत बोलत नाहीये आणि हेच सांगत बसली हे आणलं ते आणलं म्हणून. तसं नाही, मी काय त्याला खराब नाही म्हणले, पण ते तांदूळासाठी एवढं भाषण केलं म्हणून थोडंसं राग आलता आम्हाला. तसं काही नाही आहे. आणि हेच आणलेले आहे त्यानं. तर बघा ही अशी काही साडी आहे चंद्रपूरमधून, एकदम मस्त साडी आहे. आणि ज्यांनी कोणी घेतली असेल ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की मला माहिती खूप जणांनी साडी घेतली म्हणून. पण मागच्या कॅमेरा दाखव. तर बघा अशी काही साडी आहे आणि हिचा पदर बघा किती मस्त आहे. आणि हिचं ब्लाऊज सुद्धा आईनं शिवायला टाकलेलं आहे. पण काय करतात त्या ताईने जे ब्लाऊज शिवलंच नाही अजून. आणि जे आपल्या परीचा बड्डे होता का तेव्हा सुद्धा मला साडी घेतली होती, तर त्या साडीचं जंपर तुम्ही आता टाकलं होतं शिवायला, ते शिवून सुद्धा दिलं होतं, पण ते मला होतच नव्हतं. मी तसंच ते कसं तरी 2 घंटे घातलं आणि मग ते काढून टाकून दिलं, त्या पैसे अजून नेऊन टाकलं. तर ते ताईने अजून सुद्धा ते ब्लाऊज सुद्धा चांगलं केलं नाही आणि ह्या साडीचे पैसे दिल्यावर सुद्धा ही साडीचं ब्लाऊज शिवून दिलं नाही. काय करसान असं आहे, काय करा आता तुम्ही सांगा. आता जेव्हा मनीषा ताई येईल तेव्हा मी ब्लाऊज शिवून देईन म्हणे. आता मग कधी जाईल कधी नाही, मग काय खरं आहे आता. आणि तिने अजून बी शिवून दिली. आता जर कधी मला साडी नेसणं बी असली तर ही साडी मी नेसू शकत नाही, कारण की ज्याचा ब्लाऊज तिकडं आहे. जर काही सोबत ब्लाऊज कधी इथं असतं तर मी इथं शिवाय टाकलं असतं. हेच कारण व्हायले. बाकी पिको करेल, फॉल करेल. पिको आहे, फॉल नाही केला आहे ना, नुसतं पिकोच करून पाठवली. तर त्याच ताईने फॉल करून दिलेली आहे. तर खूप जणांचे हे होती का मला की आम्हाला चंद्रकोर साडी पाहिजे, चंद्रकोर साडी पाहिजे, कलर पण मस्त आहे. तर बघा ही अशी काही चंद्रकोर साडी आहे. हे बघा अशी काही चॉईस आहे आपल्या आईची. कारण की आई म्हणे की दिवाळीला जसं मी जाऊ की ना जाऊ म्हणे, एक साडी माझ्या लेकीसाठी सुद्धा घ्या. तर त्या दोघींनी 2 घेतल्या, एक आईने घेतली आणि एक मला दिली. पण त्यांनी ह्या साड्या नाही घेतल्या, काही त्याने दुसऱ्या घेतल्या. आणि मला ही स्पेशल चंद्रकोर साडी, तर त्याच्याकरता ही साडी आणली मला आईने. आई म्हणे मला लेकीला ही साडी घेईन म्हणे मी. तर आईला हा कलर खूप आवडला म्हणून आईने हा कलर पाठवला माझ्यासाठी. पहा अशी काय आहे साडी. आणि हिचं ब्लाऊज सुद्धा याच्यातूनच आहे, म्हणजे पिंक बी चालते. हा गुलाबी कलरच आहे, घट्ट गुलाबी कलर. आणि हिच्या पुऱ्या साडीवरती हे अशा चंद्रकोरच्या अशा कुयऱ्या आहे. आता ही साडी तुम्ही मी एखाद्या दिवशी नेसून दाखवीन. पण काय करता याच्यावरचं ब्लाऊज नाही, बर्थडेच्या दिवशी नाही जा. हा तसं करेन ऋतूच्या बड्डेच्या दिवशी. कारण आता ऋतूचा बड्डे सुद्धा यायला आहे. 31 डिसेंबरला बड्डे आहे ऋतूचा, 1.5 महिनाच राहिला अजून. बघीन मी, जर कधी जमलं तर मग ही साडी नेशीन. आणि याच्यावरती आपण ब्लाऊज बघू, जमलं तर ते गोल्डनच घालीन. आणि कधी अशी माझ्याकडे अशा कलरचं ते घालीन मी. पण ते कसं वाटते तसं ते कसं असतं, पण ज्या साडीवरचं ब्लाऊज त्याच साडीवर चांगलं वाटतं, असं कोणत्या साडी चांगलं वाटत नाही. तर असं काय आहे साडी. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आपल्या आईची चॉईस कशी ते सुद्धा सांगा. आणि कुठून बघता ते सुद्धा सांगा मला. मला हे सांगणं होतं की बा अशा आणल्या आपल्या भयानं बॅगा भरून. बघा काय काय आणलं बॅगमध्ये. तर राणीला स्वेटर, सोनीला स्वेटर, ऋदूला स्वेटर, ऋदूच्या पप्पाला स्वेटर, मनीषा ताईला साडी, एक शाल, लाडू, चिवडा, करंज्या, शंकरपाळे आणि ऋदूसाठी तूप आणि खास करतं तांदूळ. एवढं सामान आपल्या भाऊनं आणलं. आणि ते फटाके आणले, बस दुसरं काहीच नाही आणलेलं. ओम भैयाने एवढं सामान आणलेले. आता तुम्ही एवढं आणलं तर तू म्हणते काहीच नाही आणलेलं, तशी गोष्ट नाही हो. आपला ओम भैया डायरेक्ट म्हणे बॅगा भरून आणल्या. म्हणूनच म्हणलं काय काय आणलं चाल तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमधून. तर असं काही आम्हाला त्यानं सामान आणलं. माझी काही नाराजी गेली त्याच्यावरती, फक्त ते तांदूळासाठी थोडासा मूड ऑफ होऊन गेला. जाऊ द्या आता काय करसा. आणि खूप जणांना कमेंट करून सांगितलं ताई जाऊ द्या, बहीण भाऊ हे सोडून द्या. आणि हे पाय फॉल मला दिसला नाही, फॉल सुद्धा करले आहे ना, फॉल सुद्धा करून आणले. मला दिसला नाही का कोण धरला म्हणे पदार्थ, फॉल बी करून आणलेला आहे ना, पिको फॉल. तर असं काय आहे व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी. व्हिडिओ एवढाच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पासून तर फॉलो करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल ते मला कमेंट करून सांगा. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.